मिसाल कायम करने के लिए अपना रास्ता खुद बनाना पड़ता है. हे विचार आहेत स्वर्गीय रतनजी टाटा सर यांचे. वेलकम बॅक इन अवर चॅनल. ह्या चॅनलमध्ये शिकत आहोत आपण इंग्लिश, तेही अतिशय सोप्या पद्धतीने. आपण डायरेक्ट सेंटेन्सेस घेणार आहोत आणि ते इंग्लिशमध्ये कशी सेंटेन्स बनवायची ते आपण शिकणार आहोत. ओके, तर चला आपल्या फर्स्ट सेंटेन्सला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, माझा फोन कुठे आहे. माझा फोन कुठे आहे. जर सपोज आपला फोन सापडत नाही आहे आणि आपल्याला असं बोलायचं की माझा फोन कुठे आहे, तर त्यासाठी इंग्लिशमधून आपण काय बोलणार, वेअर इज माय फोन. वेअर इज माय फोन. नेक्स्ट आहे, इथे चार्जर आहे. इथे चार्जर आहे. आपलं चार्जर मिळत नाही आणि आपली बहिणीने शोधलं चार्जर आणि ती बोलतीये की दादा इथे चार्जर आहे, दीदी इथे चार्जर आहे. तर त्यासाठी इंग्लिशमधून आपण काय सेंटेन्स बनवणार, इथे चार्जर आहे साठी हिअर इज द चार्जर. हिअर इज द चार्जर. इझी आहे ना. नेक्स्ट आहे, चार्जर काम करत नाही. चार्जर काम करत नाही. आपण मोबाईल तर चार्जिंगला लावला आहे, पण आपल्या लक्षात आलं आहे की चार्जर काम करत नाही. तर आपण कसं बोलतो की हे चार्जर तर काम करत नाही. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार आपण, द चार्जर इज नॉट वर्किंग. द चार्जर इज नॉट वर्किंग. नेक्स्ट आहे, आज मी खूप थकले आहे किंवा आज मी खूप थकलो आहे. आपण खूप काम केलं किंवा खूप अशी काहीतरी असं मोठा टास्क केला आणि आपल्याला एकदम असं थकल्यासारखं होतं, तर आपण कसं बोलतो की आज मी खूप थकले आहे किंवा आज मी खूप थकलो आहे. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार आपण, आय एम सो टायर्ड टुडे. आय एम सो टायर्ड टुडे. नेक्स्ट आहे, ते शहाणे आहेत. ते शहाणे आहेत. तर त्यासाठी काय बोलणार आपण, दे आर वाईज. दे आर वाईज. ओके. नेक्स्ट आहे, ते बुद्धिमान आहेत. ते बुद्धिमान आहेत. आपण एकदम असं छानसा श्रेष्ठ व्यक्ती बघितला तर आपल्या तोंडातून जातं की लगेच सेंटेन्स जातं की ते बुद्धिमान आहेत. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय यूज करणार आपण, दे आर इंटेलिजंट. दे आर इंटेलिजंट. नेक्स्ट आहे, ते दयाळू आहेत. ते दयाळू आहेत. बघा, रतनजी टाटा सर जे होते ते अतिशय वैभवात वाढलेले माणूस, पण ते अतिशय दयाळू होते, डाऊन टू अर्थ होते. तर असं कोणी व्यक्ती आपल्याला दिसलं तर आपण कसं बोलतो की ते दयाळू आहेत. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय सेंटेन्स यूज करणार आपण, दे आर काइंड हार्टेड. दे आर काइंड हार्टेड. ओके. नेक्स्ट आहे, मी ओरडलो किंवा मी ओरडले. सपोज आता आपल्या घरात छोटी बाळ आहे आणि ते रडायला लागलं आणि तिकडून कोणीतरी आजी येते, बाबा येते. आपण बोलतो की काय झालं, का रडते हे बाळ. तर आपण कसं बोलतो की त्याने काहीतरी केलं आणि मी त्याच्यावर ओरडलो किंवा मी ओरडले. तर त्यासाठी काय आपण सेंटेन्स बनवणार, आय शाउटेड. आय शाउटेड. नेक्स्ट आहे, तुम्ही कुठून आहात. तुम्ही कुठून आहात. सपोज आपण ट्रॅव्हल करतो आहे आणि किंवा आपण कॉलेजमध्ये गेलो आणि तिथं एखादं नवीन ॲडमिशन झालं, तर आपण कसं बोलतो की तुम्ही कुठून आहात, म्हणजे कोणत्या प्लेसपासून आहेत किंवा कोणतं प्लेस आहे तुमचं. तर तुम्ही कुठून आहातसाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार सेंटेन्स, वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम. ओके. नेक्स्ट आहे, मला समजले नाही. मला समजले नाही. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार, आता सपोज एखादा सपोज साऊथ इंडियन आहे किंवा बाहेरचा आहे, ज्याला आपण जे काही विचारलं की तुम्ही कुठून आहात, जी काही आपली लँग्वेज आहे त्याच्यातून विचारलं, पण त्यांना काही समजलं नाही. किती फनी ना खरंच. तर ते कसे बोलणार इंग्लिशमधून, की मला समजले नाहीसाठी इंग्लिशमधून कसं बोलणार, आय डिड नॉट अंडरस्टँड. आय डिड नॉट अंडरस्टँड. खरंच किती फनी होईल ना, आपण समोरच्याला विचारलं की तुम्ही कुठून आहात, कुठलं गाव तुमचं, आणि त्यांना आपली लँग्वेजच समजली नाही आणि ते बोलले की मला काही समजलेच नाही. ती घाईत होती. नेक्स्ट आहे, ती घाईत होती किंवा तो घाईत होता. सपोज आपल्या घरी गेस्ट आले, एखादी मैत्रीण आली किंवा मित्र आला, तर आणि आपण बाहेर गेलेलो आहे आणि घरी येऊन बघतो तर ते नाही आहेत. तर आपण कसं बोलतो की आई तो कुठे होता, की तो कुठे गेला किंवा ती कुठे गेली. तर आई काय बोलते की बेटा तो घाईत होता त्यामुळे तो गेला किंवा ती घाईत होती त्यामुळे ती गेली. तर तो घाईत होतासाठी काय येईल, ही वॉज इन हरी. ही वॉज इन हरी. आणि जर फिमेल असेल तर काय येईल, शी वॉज इन हरी. व्हॉट, शी वॉज इन हरी. ओके. आय होप तुम्हाला ही सगळी सेंटेन्सेस समजली असतील.
आता आपण ही जी सगळी सेंटेन्सेस बघितली त्याचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. आपण ही जी सेंटेन्सेस बघितली आता ती फक्त बघायची का? तर त्याच्यासाठी मी स्टडी करून काही पॉईंट्स काढलेली आहेत. तर ती पॉईंट्स तुम्ही कंपल्सरी फॉलो करायची आहेत. ज्यांना जेन्युइनली इंग्लिश शिकायचं आहे त्यांनी कंपल्सरी पॉईंट्स फॉलो करा. सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी आपली सेंटेन्सेस आहे किंवा आपलं इंग्लिश शिकण्यासाठी एक छानशी नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये सगळी सेंटेन्सेस लिहून काढायची. फर्स्ट पॉईंट आहे ही सगळी सेंटेन्सेस त्या नोटबुकमध्ये लिहून काढायची. नेक्स्ट आहे की ही जी सेंटेन्सेस आहे ती तुम्ही लाऊडली रीड करायची आहे 4 to 5 टाइम्स. बघा एकतर तुमच्या हाताने हे लिहिलं जातं, लिहिता तेव्हा तुम्ही जोरात बोलून ते लिहा. नेक्स्ट आहे ही सगळी सेंटेन्सेस लाऊडली रीड करायची आहेत. नेक्स्ट आहे ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा आपण बोलू, घरात बोलू, बाहेर बोलू, तेव्हा आपलं जे काही सेंटेन्स असेल ना, आपल्याला जे काही बोलायचं आहे ना, ते कसंही येऊ द्या, चुकीचं येऊ द्या, कसंही येऊ द्या, ग्रामर मिस्टेक्स असू द्या, एखादा शब्द नाही आठवू द्या, मग आपला जो काही बोलीभाषा आहे त्यातला शब्द यूज करा, पण तुम्ही सेंटेन्स बनवण्याचा ट्राय करा. बघा ही जी पद्धत आहे ना, सेंटेन्सेस थ्रू इंग्लिश शिकणं ही अतिशय सोपी पद्धत आहे, कारण त्याने लवकरात लवकर आपण इंग्लिश शिकतो. बघा आपण कुठे एखादं मूवी बघतो, हिंदी मूवी बघतोय सपोज, किंवा आपल्या घरात एखादं छोटं म्हणजे थोडंसं असं ज्याला बोलता येतंय, समजतंय थोडंफार, तर ते टी व्ही बघतं, कार्टून बघतं बघा हिंदीतून. ते कसं शिकतं बरं हिंदीत? ते तुटकं-फुटकं कसं तरी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते कसं शिकतं? त्याच्या कानावरती वारंवार ती लँग्वेज जी आहे ना ती येत असते आणि त्याद्वारे ते इंग्लिश शिकत आहे, सॉरी हिंदी शिकतं. इंग्लिशचाही तीच जर्नी आहे. बघा इंग्लिश शिकण्यासाठीही आपल्याला सेम तो जो काही वे आहे ना तो फॉलो करायचा आहे. सगळ्यात पहिलं तर आपण असं इमॅजिन करायचं की आपल्या आजूबाजूला आपण फक्त आता इंग्लिशच ऐकणार, इंग्लिशच बोलणार. त्यासाठी तुम्हाला जी इंग्लिश आहे ती ऐकावं लागेल. त्या इंग्लिशसाठी तुम्ही इंग्लिश जे काही न्यूज असतात, आपलं नॅशनल चॅनल आहे त्यावरती सगळ्यात बेस्ट एकदम विदाऊट ॲडव्हर्टिजमेंट आणि सिम्पल लँग्वेजमध्ये न्यूज असतात, त्या न्यूज रीड करा. तुम्ही मूव्हीज बघता, आता पुष्पा बघितला असेल बघा, पुष्पा 2 वगैरे, किंवा जे काही सिरियल्स बघता ते इंग्लिश सबटायटल असेल ना ते बघा. म्हणजे नुसतं ते पिक्चर बघण्यापेक्षा तुम्ही खाली जी सेंटेन्सेस आहे ना इंग्लिश त्याकडे लक्ष देऊन तुम्ही ते रीड करा. नेक्स्ट आहे छोटी छोटी आपल्या घरात इंग्लिशची बुक्स असतील, लहान मुलांची बुक्स असतील, तर ती इंग्लिश बुक्स रीड करत जा. आणि घरात छोटी मुलं असतील तर त्यांच्याशी तुटकं कसंही असू द्या, चुकीचं कसंही असू द्या, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये असं म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही इंग्लिश जर शिकायचं असेल तर ग्रुपमध्ये तुम्ही इंग्लिश बोलू शकता. जर काही नसेल तर सगळ्यात बेस्ट वे तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि स्वतः इंग्लिश बोला. बघा जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कसं एक्सप्रेशन देतोय, आपली कॉन्फिडन्स लेवल किती आहे. आणि मग आरशासमोर उभे राहून तुम्ही इंग्लिश बोला. कॉलेजला गेले किंवा घरी काम करताय, कोणी गृहिणी हा चॅनल बघत असेल, कोणी जॉब करणारे बघत असतील, तर त्यांनी जे काही आहे आपलं रोजची जे काही रुटीन ते तुम्ही इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न करा. आपल्या रूममध्ये, आपल्या आजूबाजूला आपण गाडीवर चाललो आहे, सायकलवर चाललो आहे, पायी चाललो आहे, कुठे काही काम करत आहे, तर त्यामधून कसं इंग्लिश बोलायचं किंवा ते सेंटेन्स कसं बनवायचं. आपण चाललो, आपल्याला झाड दिसतंय किंवा छानसं फ्लावर दिसतंय, घरात आपल्या काही वस्तू आहेत, तर त्याबद्दल कसं इंग्लिशमधून बोलायचं ते सेंटेन्सेस बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि प्रामाणिकपणा तुम्ही ठेवत नाही आणि एक डेडिकेशन ठेवत नाही ना, तोपर्यंत इंग्लिश शिकणं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल. पण जर तुम्ही त्या मार्गावर आता डिसाईडच केलं की मला शिकायचीच आहे, तर बघा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ते तुम्ही फॉलो करा. नक्कीच ही जी जर्नी आहे ती लवकरात लवकर तुम्ही अचीव करू शकाल. बघा नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांनी आजपर्यंतची जी काही मी व्हिडिओज अपलोड केलेली आहेत त्यावरती तुम्हाला भरपूर सारी सेंटेन्सेस मिळतील. ती सगळी सेंटेन्सेस लिहून काढा.
लाऊडली रीड करा आणि डेली प्रॅक्टिस करा त्या सेंटेन्सेसची. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप मेहनत असते याच्या पाठीमागे. तुमचं एक लाईक मला खूप सारी मोटिवेशन देतं. त्यामुळे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि इंग्लिश बोलत राहा. बी पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह. हॅव अ गुड डे. बाय.